तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? माणसामधली खोड आणि बाईमधली खोड ह्याच्यात लय फरक आहे. लय फरक आहे. बाईच्या बोलण्यात आणि माणसाच्या बोलण्यात खूप फरक आहे. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर माहिती काढायची असेल ना, तर तुम्हाला सांगतो, जेवढी गोष्ट माणसांकडून निघणार नाही तेवढी बायांकडून निघणार. त्यांच्या तोंडातून कसं तोंडातून निघणार ते पण सांगतो तुम्हाला. आता पहिली गोष्ट अशी आहे की माणूस मनापासून सगळ्या गोष्टी सांगत नाही. तात्पुरतं म्हणजे मीडियममध्ये, म्हणजे नॉर्मल सांगणार. नॉर्मल बी सांगू शकणार नाही, मोजकंच बोलणार ते. पण दुसरं कोण काढून घेणार ते दुसऱ्या माणसाकडून. पण दुसरा माणूस पण त्यापेक्षा अट्टल असतो, बोललेला असतो. ते उलट दुसरं कोण काढून घेतो, पण ते स्वतःचं सांगत नाही माहीत असलं तरी. अनेक गोष्टी असू द्या. तसं लेडीचं तसं नसतं. लेडीचं कसं असतं, एखाद्याच्या रानात, एखाद्याच्या शेतामध्ये जर कामाला गेली रोजाने, तर त्या टायमाला एखादी लेडीज, तुम्हाला तर सांगायची गरज नाही, लेडीजकडून माहिती काढायची म्हटल्यावर जर एखाद्या लेडीजला आपण गोड बोलून माहिती काढायची म्हटलं, तर तिला बघितलं तर तिला सांगायची गरज नाही. ती एक बोलता दुसरा शब्द बोलते, दुसऱ्या गोष्टी तिसरं. मग त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. ते समोरच्या लेडीला माहीत असतं थोडंफार, पण एवढं माहीत नसतं. पण तिला माहिती काढून घ्यायची म्हटलं, ती समोरच्या लेडीजला अशी पकडून बोलणार की एकदम त्याच्या आतमध्ये खोल शिरून ती तिच्याकडून विचारून घेणार, कसं काय, कसं झालं, कसं नाही. पण ती पण अशी बोलता परत काय म्हणणार, तू आपली जवळची आहे, तू शेजारी धर्म म्हणून तुला सांगते आणि तू कुणाला सांगू नको. आणि ही फक्त अशा गोष्टी फक्त लेडीलाच माहिती असतात जास्त करून. पुरुषांपेक्षा जेवढं पुरुषांना माहीत नसते काही गोष्टी, तेवढं लेडीजला माहिती असतात. आणि 100% खरं आहे. जेवढ्या गोष्टी असतात तेवढ्या लेडीजला लवकरच माहिती होतात पुरुषांपेक्षा. हा मुद्दा आहे.